नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 27 मे पासून आपली टेटची एक्झाम चालू झाली आहे. तर 27 तारखेपासून ॲक्च्युअल पेपरमध्ये कोणकोणते मानसशास्त्राचे प्रश्न विचारले होते 27, 28, 29 या तिन्ही दिवशी शिफ्ट 1, 2, 3 मध्ये प्रत्यक्षात विचारले गेलेले मानसशास्त्राचे प्रश्न यांचा हा एकत्रितपणे आपण व्हिडिओ बनवला आहे. चला तर मग परीक्षेमध्ये कोणकोणते प्रश्न विचारले होते आणि कदाचित यातलाही एखादा प्रश्न रिपीट होऊ शकतो किंवा प्रश्नांचा कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले जात आहेत ते देखील आपल्याला समजतं. चला तर मग सुरू करूयात 27 तारखेपासून आलेले मानसशास्त्राचे सर्व पेपरला विचारलेले प्रश्न. पहिला प्रश्न बघूयात. वर्ग व्यवस्थापनाचे उद्दिष्ट काय आहे? ऑप्शन 1 आहे वर्ग शांत करणे, हेही बरोबर आहे. 2 आनंददायी शिक्षण देणे, हेही उत्तर बरोबर आहे. 3 प्रभावी अध्यापनातून सर्वांगीण विकास साधणे, हेही उत्तर बरोबर आहे. आणि ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. आता तिन्ही बरोबर आहेत म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व बरोबर. NEP 2020च्या धोरणानुसार शिक्षकांची भूमिका काय आहे? ऑप्शन 1 भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनवणे, बरोबर आहे हे उत्तर. दुसरा पर्याय बघूया. शाश्वतपणे महापरिवर्तन करणारी पिढी निर्माण करणे, हेही उत्तर बरोबर आहे. ही शिक्षकांची मेन भूमिका आहे. 3 कल्पनाशक्ती, नैतिक बांधिलकी आणि मूल्यांचा विकास करणे, हेही उत्तर बरोबर आहे. मग एक उत्तर वाचून बरोबर वाटलं तर लगेच टिक मार्क करायचं नाही, सर्व पर्याय बघायचे. तिने बरोबर आहेत. आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व, म्हणजे याचं उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व बरोबर. पुढचा प्रश्न बघूयात. शाळेतील समाज सहभागाचा उद्देश काय आहे? उत्तर 1 आहे विद्यार्थ्यांच्या गुणांची माहिती देणे, हेही बरोबर आहे. गुणांची माहिती आपण देऊ शकतो जेव्हा सर्वजण एकत्र येतात, समाज सहभाग होतो. पण आधी सर्व पर्याय वाचून घेऊयात. 2 आहे सहकारी योजनांची माहिती देणे, हे काय शाळेच्या एवढं रिलेटेड नाहीये, फक्त विद्यार्थ्यांमध्ये देऊ शकतो पण समाज एकत्र झाल्यावर ते देणं बंधनकारक नाहीये. 3 विद्यार्थी व शिक्षणातील समस्या शोधून सर्वांगीण विकास करणे, हे अतिशय योग्य आहे. आणि 4 स्नेहसंमेलनास गर्दी गोळा करणे, हा चुकीचा ऑप्शन आहे. मग सर्वात योग्य काय आहे तर ऑप्शन नंबर 3 शाळेतील समाज सहभागाचा उद्देश हा विद्यार्थी व शिक्षणातील समस्या शोधून सर्वांगीण विकास करणे. मेन उद्देश तर काय आहे? विकास करणे हा आहे. म्हणून याचं उत्तर काय येणार तर ऑप्शन नंबर 3 हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे शालेय व्यवस्थापन समिती कशा प्रकारे काम करते? पहिला पर्याय आहे ध्येय आणि उद्दिष्ट निश्चित करते, बरोबर आहे, हे मेन काम करते. दुसरा आहे विविध योजना तयार करणे, खर्चाचे व्यवस्थापन करणे, बरोबर आहे, हेही शालेय व्यवस्थापन समिती करते. जेव्हा दोन्ही पर्याय कन्फर्म तुम्हाला बरोबर वाटतात आणि तिसऱ्या पर्यायाचा जरी डाऊट असेल आणि ऑप्शनमध्ये वरीलपैकी सर्व बरोबर असेल तर नेहमी वरीलपैकी सर्व बरोबर असेल हा ऑप्शन केला तर तो सेफ झोन असतो, उत्तर बरोबर येतं. आता इथे आपलं पहिला आणि दुसरा ऑप्शन तर बरोबर आहे, तिसराही चेक करूया. तिसरा ऑप्शन काय आहे? पालकांचा सहभाग वाढवून शाळेचा विकास करणे, हेही शालेय व्यवस्थापन समितीचं काम आहे. मग याचं उत्तर काय येणार तर ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व बरोबर. पुढचा प्रश्न आहे तुमच्या दृष्टीने खरा शिक्षक कोणता? आता अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये पहिले सर्व पर्याय वाचून घ्यायचे मगच आन्सर द्यायचं. पहिला आहे विद्यार्थ्यांना नियमित शिक्षा करणारा, हे तर बरोबर नाही. दुसरं गुणवंत विद्यार्थ्याकडे लक्ष देणारा, हेही चुकीचं आहे. 3 शिक्षणात कमकुवत विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देणारा, हा योग्य पर्याय वाटतो. आणि 4 दररोज शाळेत येऊन गुपचूप शिकवून जाणारा, हा पर्याय चुकीचा आहे. हे म्हणजे फक्त कामास झालं, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. कमकुवत विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिलं तर जे हुशार विद्यार्थी असतात ते तर पटकन शिकतात, पण जर कमकुवत विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं तर तेही चांगलं शिकतात, त्यांचीही प्रगती होते, म्हणजे सर्व विद्यार्थी सोबत येतात. त्यामुळं खरा शिक्षक हा तोच जो कमकुवत विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देतो. त्यामुळे याचं उत्तर काय? ऑप्शन 3. पुढचा प्रश्न काय आहे? पालक शिक्षक संघाची भूमिका काय आहे? बघा यावेळी पालक शिक्षक संघावरती देखील प्रश्न पडलेला आहे. तर पर्याय काय आहे? पहिला शैक्षणिक सुधारणा करणे, बरोबर आहे, ही पालक शिक्षक संघाची भूमिका आहे. दुसरा पर्याय आहे शाळेतील समस्यांच्या संदर्भात सहभागी करणे, हेही उत्तर बरोबर आहे.
ऑप्शन 3 काय आहे? विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक सुविधा पुरवणे. जर विद्यार्थ्यांना काही शैक्षणिक म्हणजे पुस्तकं, वह्या, काहीही शिक्षण रिलेटेड जर साहित्य नसेल तर ती शैक्षणिक सुविधा पुरवणं हेही पालक आणि शिक्षक संघाची भूमिका आहे. आणि चौथं काय? शिस्त आणि नियमाबद्दल जागरूकता वाढवणे. हे उत्तर बरोबर आहे आणि त्याच्यातच आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे याचं उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी सर्व. एकदा पालक शिक्षक संघ हेही तुम्ही वाचून जावा, कारण यावरती देखील प्रश्न पडलेले आहेत. AI प्रणाली शिक्षणासाठी कशी उपयोगात येऊ शकते? आता बघा, AI प्रणालीवरती देखील प्रश्न पडलेला आहे. पहिलं आहे वैयक्तिकृत शिक्षण. बरोबर आहे. जर स्वतःला आपल्या काही वैयक्तिकरित्या जर मदत लागत असेल तर आपण AI प्रणालीचा वापर करू शकतो. ऑप्शन 1 बरोबर आहे. दुसरं, विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना. म्हणजे काय? समजा एखाद्याला ऐकता येत नसेल तर AI प्रणालीद्वारे तो विद्यार्थी ऐकू शकतो. म्हणजेच काय? विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील AI प्रणाली उपयोगात येऊ शकते. सर्वात महत्त्वाचा आहे तो ऑप्शन 3, मूल्यांकन करण्यास. बरोबर आहे. AI प्रणालीचा वापर करून शिक्षणामध्ये आपण मूल्यांकन करू शकतो. तर ऑप्शन 4 आहे वरीलपैकी सर्व बरोबर. म्हणजे हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत, म्हणून याचं उत्तर काय येणार? तर ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व बरोबर. पुढचा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणती विधाने समावेशी शिक्षण याची अचूक मांडणी करतात? बघा, समावेशी शिक्षणावरती देखील प्रश्न पडलेला आहे. पहिला ऑप्शन बघूयात. सर्व विद्यार्थ्यांना समान अभ्यासक्रम शिकवणे म्हणजे समावेशी शिक्षण. हे चुकीचं आहे. ज्या त्या विद्यार्थ्याला जे ते अभ्यासक्रम शिकवलं पाहिजे. म्हणजे ऑप्शन 1 चुकीचं आहे. ऑप्शन 2, विशेष गरज असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार सहाय्य देऊन इतरांबरोबर शिकवणे. अगदी योग्य पर्याय आहे. ज्याला ज्याची गरज आहे त्याला त्या मुलाला त्या गरजेनुसार सहाय्य देणं आणि इतरांसोबत शिकवणं हा अतिशय योग्य पर्याय आहे. 3, फक्त शारीरिक अपंगता असलेल्या मुलांना सामावून घेणे. चुकीचं आहे. हे फक्त पर्याय आहे म्हणून हा ऑप्शन चुकीचा आहे. आणि चौथं काय? सामान्य शाळेत विशेष शिक्षक असणे म्हणजे समावेशी शिक्षक. हेही चुकीचं आहे. फक्त सामान्य शाळेतच शिक्षक असतं का? विशेष नाही. त्यामुळे याचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर 2, विशेष गरज असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार सहाय्य देऊन इतरांबरोबर शिकवणे हे म्हणजेच काय? समावेशी शिक्षण होय. पुढचा प्रश्न बघूया. दीक्षाचे विस्तृत रूप काय आहे विचारले. आता दीक्षा हे एक ॲप आहे ज्याद्वारे सर्वांना माहिती आहे विद्यार्थ्यांना मदत होते, त्याच्यातून माहिती मिळते. तर या दीक्षाचं पूर्ण फुल फॉर्म काय आहे? विस्तृत रूप काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, DIKSHA. म्हणजे D फॉर डिजिटल, I फॉर इन्फ्रास्ट्रक्चर, फॉर K नॉलेज, S शेअरिंग. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग. म्हणजे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4. DIKSHA मधलं लास्ट SHA तेच शेअरिंग आहे आणि DIKचे हे फुल फॉर्म आहेत. पुढचा प्रश्न आहे. मुले आणि पालक यांच्या सन्मानासाठी कोणती कृती टाळावी? ऑप्शन 1, खुल्या चर्चेला प्रोत्साहन देणे. ही कृती योग्य आहे, त्यामुळे टाळण्यासारखी नाहीये. ऑप्शन 2, शाळेच्या समारंभात उपस्थित राहणे. ही योग्य गोष्ट आहे, त्यांचा सन्मानच होतो यातून. 3, बाल शिक्षणात समर्थन द्यावे. ही गोष्ट बरोबर आहे. ऑप्शन 4, मानहानी करणारे कृत्य. हा ऑप्शन चुकीचा आहे. म्हणजे याचं उत्तर बरोबर येणार. मुले व पालकांच्या सन्मानासाठी ही मानहानी करणारे कृत्य ही गोष्ट टाळणं आवश्यक आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येणार? तर ऑप्शन नंबर 4 हे याचं बरोबर उत्तर आहे. आधुनिक काळातील शिक्षकांना आव्हान काय आहे? तर याचं बरोबर उत्तर काय आहे? वाढलेले वेतन हे आव्हान आहे का? नाही. 2, अधिक सुट्टीचे दिवस हे कसं काय आव्हान असू शकतं? 3, नवीन मागण्या आणि 4, स्त्रोतांची विफलता. 4 उत्तर आव्हान नाहीये. मग आव्हान काय आहे? तर ऑप्शन 3, नवीन मागण्या किंवा आपण ते समस्याही म्हणू शकतो. तर ऑप्शन 3 हे बरोबर आहे. हे आधुनिक काळातील शिक्षकांसाठी आव्हान आहे. पुढचा प्रश्न काय आहे? सामान्यतः परिणामकारक अध्यापनासाठी ... कौशल्यावर भर दिला जातो. आता ऑप्शन काय आहेत बघूया. पहिला आहे संशोधन, दुसरा आहे तंत्रज्ञान, 3, परिणामकारक वर्ग व्यवस्थापन आणि 4, वैयक्तिक ब्रँडिंग. तर बघा आता प्रश्न काय आहे आपला. सामान्यतः परिणामकारक अध्यापनासाठी कुठल्या कौशल्यावर भर दिला जातो? आता संशोधन
हे नसणार आहे. दुसरं तंत्रज्ञान पण नसणार, वैयक्तिक ब्रँडिंग पण नसणार आहे, बॉन्डिंग आहे. तर म्हणजे याचं उत्तर काय येणार? जर तुम्हाला कौशल्यावर परिणामकारक अध्यापन करायचं आहे तर परिणामकारक वर्ग व्यवस्थापन या कौशल्यावर भर देणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येणार? तर ऑप्शन नंबर 3, परिणामकारक वर्ग व्यवस्थापन. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा.